आणि आता बातमी येवल्यामधून पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। येवल्यामध्ये एका शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर चक्क कुऱ्हाड फिरवली आहे। 2 एकर द्राक्ष बाग त्याने नष्ट करून टाकली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव। सततचा पाऊस व बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागांना नक्कीच फटका बसला आहे। आपण बघितलं तर येवला तालुक्यातील काही ग्रामीण भागात आलो आहे। ते अक्षरशः द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरशः उभ्या द्राक्ष बागावर कुऱ्हाड चालवतोय। अक्षरशः बाग तोडण्याची वेळ या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे। आपल्यासोबत एक द्राक्ष उत्पादक शेतकरी, काय सांगाल की द्राक्ष बाग तोड किती एकर द्राक्ष बाग आहे, काय कारण? माझी 2 एकर द्राक्ष बाग आहे आणि मागील वर्षी खरड छाटणी केल्यानंतर जे सपकेन झाल्यानंतर त्या पिरियडमध्ये मे महिन्यात 12 मे पासून जो पाऊस चालू झाला तो अक्षरशः आत्तापर्यंत चालू आहे। कारण की काडीत गर्भधारणा झाली पाहिजे होती ती झाली नाही। काडी परिपक्व दिसत होती पण त्यात गर्भधारणा झालेली नाही आणि ती गर्भधारणा झाल्यामुळे जो माल कुळमुळे आला होता त्या या अवकाळी पावसानं 15-20 गड होते ते गेले। त्या 15-20 गडा आम्ही फेल पण काढलं, फेल काढून ती राहिली नाही आणि परिणामी आम्हाला द्राक्ष बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला। आपल्यासोबत काही महिला शेतकरी देखील, काय सांगाल किती एकर बाग होता आणि कसा खर्च केला? 2 एकर बाग होता। तरी साधारण 2-3 लाख रुपये खर्च होत आला। खत टाकलं, भरपूर सगळं टाकलं, पण मग घ्यायची वेळ आली तर पावसामुळे खूप नुकसान झाले। 6 महिन्यापासून पाऊस पडतोय, त्याच्यामुळं कोणती शेती पिकत नाही। कांदे झाले, टमाटे झाले, द्राक्ष बागाची तर खूपच नुकसान झाले। त्यामुळं आम्ही हातबल होऊन बाग तोडण्याचा निर्णय घेतला। एकूणच बघत तर अक्षरशः बदलत्या वातावरणामुळे व पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसला असल्याने अक्षरशः द्राक्ष बाग उत्पादक शेतकऱ्यांना बाग तोडण्याची वेळ आली आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।